हे भरारी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मी आज जे तुम्हाला सांगणार आहे ते ऐकल्यानंतर सर्व लोक तुम्ही जे म्हणाल त्याला फॉलो करतील आणि तुमचे सर्व कामे होत जातील। स्वतःची व्हॅल्यू वाढवणे म्हणजे जास्त मान सन्मान, जास्त लोक तुमचं बोलणं ऐकतील, जास्त लोक तुम्हाला समाजात मानतील, जास्त प्रतिष्ठा भेटेल आणि तुम्हाला मोठे समजतील। तुमच्याकडून नवीन काही शिकतील देखील, त्यांना देखील वाटेल जीवनात इज्जत मिळावी तर असे खूप प्रसंग येतात। कुणी पण येतं आणि तुमच्या मनाला टोचून जातं, तुम्हाला मानसिक त्रास देऊन जातात किंवा तुमची टिंगल मस्करी करतात। त्या पुढच्या व्यक्तीला तुमची काहीच कदर नसते। अशा अवस्थेत तुम्हाला आपली स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवायची आहे, अशा प्रकारे तुम्हाला खास स्पेशल बनवायचं आहे ते आपण पाहू। सर्वात अगोदर तुम्हाला स्वतःची कदर पाहिजे। स्वतःची इज्जत पाहिजे। स्वतःला असे बनवले पाहिजे लोक तुमची इज्जत करतील, मान देखील देतील आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःला घासावे लागेल। एका जागेवरून तुमची कुणीच इज्जत करायला मोकळं नाही। जसे की शेतातील गहू उगवतो, त्या गव्हापासून आटा तयार होतो आणि आट्यापासून ब्रेड तयार होतो, पुढे त्या ब्रेड पासून प्रोसेस करून सँडविच तयार होतो। प्रत्येक पायरीवर, प्रत्येक नवीन स्टेपवर गव्हाला त्याची व्हॅल्यू वाढवणे गरजेचे असते। त्यांनी जर स्वतःला काही कष्ट दिले नसते तर तो गव्हाचा गहूच राहिला असता, त्याची व्हॅल्यू वाढली नसती। तुम्हाला देखील जीवनातील अशा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक संकटांना, प्रत्येक लेवलला पार करायचे आहे। त्याने तुमची व्हॅल्यू वाढेल, स्वतःला सिद्ध करायचे आहे, त्यामुळे स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल। प्रत्येक माणसाला 2 पाय, 2 हात, 2 डोळे, 2 कान, सर्व काही इंद्रिय आहेत। काहीतरी असे काम करतात त्यांनी व्हॅल्यू वाढते। जर तुम्ही काहीच करणार नसाल, तर तुमचं काही ध्येयच नसेल तर तुमची व्हॅल्यू वाढू शकत नाही। हे सर्व तुमच्या स्वतःवर अवलंबून आहे। स्वतःमध्ये नवनवीन डेव्हलप करा। इज्जत अशीच फुकट नाही मिळत, ती कमावण्यासाठी स्वतःला घासावं लागतं, रात्रंदिवस मेहनत करावी लागते, स्वतःवर काम करावं लागतं। पॉइंट नंबर 1, तुमची बोलण्याची पद्धत बदला। कमी बोला, जे गरजेचे आहे तेवढेच आणि मोजकेच बोला। जे आवश्यक नाही ते फालतू बडबड करणं टाळा। विषय भरकट होऊ नका, जो मुद्दा आहे तोच बोलत राहा। कमी शब्दात स्पष्टीकरण द्यायला शिका। जास्त बोलण्याने तुमचे महत्त्वाचे पण बोलण्याचे तुम्ही विसरून जाता आणि कोणी आपल्यावर विश्वास पण ठेवत नाही। बोलण्यात कॉन्फिडन्स असू द्या। नको तिथे कुणालाही उगाच सल्ला देऊ नका। त्याला गरज असेल तरच बोला, सल्ला द्या नाहीतर देऊ नका। ऐकणाऱ्याला तुमचं म्हणणं पटतंय का ते पहा। बोलण्यात स्पष्टपणा आणि मुद्देसूदपणा असू द्या, त्यामुळे कम्युनिकेशन स्किल वाढवा। पॉइंट नंबर 2, तुमचं सर्व काही कुणाला सांगत बसू नका। तुम्ही तुमचे सारे गुपित, तुमचे सर्व सिक्रेट समोरच्याला सांगू नका। त्याची इच्छा आहे का नाही हे बघा। उगाच त्याला तुमचा सगळा 7-12 तुम्ही सांगत बसू नका। त्याची इच्छा नसताना तुम्ही त्याला काही सांगत बसू नका। त्याला जर ऐकायचं असेल तर तो स्वतः तुम्हाला विचारील। स्वतःहून सर्व तुमचा जीवनक्रम, तुमच्या अडचणी, तुमचे सक्सेस त्याला सांगत बसू नका। पॉइंट नंबर 3, तुमचं तुम्हाला उत्कृष्ट बनवा। प्रत्येक दिवशी तुमच्यात नवनवीन चांगल्या गोष्टी शिका। प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकत राहा। तुमच्या जीवनातील प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद असा नाही गेला पाहिजे की तुम्ही काही शिकलेच नाही। प्रत्येक कामात आपल्याला काहीतरी नवीन काय करता येईल याचा विचार करा, याचा अभ्यास करा आणि ते डेव्हलप करा। पॉइंट नंबर 4, कुणासाठी कायम रिकामे राहू नका। कायम दुसऱ्यासाठी रिकामे राहू नका। स्वतःला वेळ द्या, स्वतःसाठी काम करा। म्हणजे मला असं म्हणायचं नाही की तुम्ही कुणाला मदत पण करू नका, पण तुम्ही कायम रिकामटेकड्यासारखं दुसऱ्यांसाठी उपलब्ध असाल तर लोक तुम्हाला मागे पुढे नाव ठेवतात। त्यामुळे स्वतःला वेळ द्या, स्वतःवर काम करा, स्वतःमध्ये सुधारणा करा। स्वतःला असं बनवा की कुणी तुम्हाला काही काम सांगायच्या अगोदर त्यांनी विचार केला पाहिजे त्याच्याकडे वेळ असेल किंवा नाही। तुमची व्हॅल्यू तुमच्या हातात आहे। पॉइंट नंबर 5, तुमचं व्यक्तिमत्व चांगलं बनवा। तुमचं राहणीमान, तुमचं खानपान, तुमचे कपडे, तुमची राहण्याची पद्धत, तुमची बोलण्याची पद्धत या सर्वांवर तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून आहे। लोक तुम्हाला हे सर्व पाहून जज करतात। त्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटी वाढवण्यासाठी तुम्ही स्वतःवर काम करा। तुम्ही कसे वागता, कसे राहता याच्यावर तुमची पर्सनॅलिटी अवलंबून असते। पॉइंट नंबर 6, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका। कुणाकडून काहीच आणि कशाचीच अपेक्षा ठेवू नका। स्वावलंबी बना। दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्यामुळे समोरच्याला वाटते की हा लाचार आहे, कुणाकडून किती दिवस काय मागणार। लोक कधीतरी मना करतीलच ना। स्वतःचे सर्व कामे स्वतः करण्याची सवय लावा। पॉइंट नंबर 7, तुमचे करिअर आणि शिक्षण हे सर्वात अगोदर महत्त्वाचे आहे। तुमची पहिली प्रायोरिटी आहे तुमच्या शिक्षण आणि करिअरला।
कुणाच्या इतकं पण मागे लागू नका. समोरच्याची इच्छा नसताना पण त्याच्या मागे मागे फिरण्यात अर्थ नाही. तो वेळ तुम्ही वाया घालवत आहात. तोच वेळ तुम्ही तुमच्या करिअरला मजबूत करण्यासाठी वेळ द्या. पुढे जीवनात तुम्हाला कुणाच्या मागे लागायची गरज नाही. वाईट गोष्टींना सोडून द्यायचा प्रयत्न करा आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करा. या सर्व गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर तुम्हाला सक्सेस होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. मित्रांनो, आता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.